गुड मॉर्निंग. गोड दिवसाची गोड अशी सुरुवात करूया गोड अशा रेसिपीने. आज ना दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी गोड खायची इच्छा होती, त्याच्यामुळे पटकन होणारी ही ऑरेंज फ्लेवरच्या शेवयाची खीर बनवावी म्हणलं. पॅन मध्ये शेवया टाकून घेतल्या, थोडंसं तूप टाकून याला परतून घेतलं. ड्रायफ्रुट्स मध्ये माझ्याकडे फक्त बदामच होते, ते कट करून टाकले. 2 मिनिट याला परतून घेतलं आणि आता याच्यात दूध टाकलं. ह्या शेवया ऑरेंज फ्लेवरच्या असल्यामुळे याच्यामध्ये वेलची पूड मी टाकणार नाही, अशीच याची टेस्ट खूप छान येते. साखर आवडीनुसार टाकून घ्यायची आणि त्याला छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तर एकदम मस्त अशी ऑरेंज कलरची आणि ऑरेंज फ्लेवरची शेवयाची खीर बनून तयार होती. भाजीमध्ये इथे शेवगा मसाला बनवला होता आणि असा हा आजचा जेवणाचा बेत खूप छान होता. बरेच दिवस झाला स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणून ठरवते, पण कामाच्या नादामध्ये ते काय होतच नाही. काही ना काही एक्स्ट्राचे कामं म्हणा, घरातले कामं म्हणा, याच्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच भेटत नाही. असलं कधी तर जेवणाच्या नंतर असं एखादं फ्रूट खाऊन घ्यायचं, नसलं तर मग ते पण राहिलं. आणि झालं शक्य कधी बनाना वगैरे असला तर मग असं शेक करून प्यायचं. मनाला खूप ठरवते की नाही आता ह्या सगळ्या गोष्टी रोज करायच्या, पण ते काही शक्य होत नाही. आणि त्याचसोबत हे प्रमोशन, काही गोष्टी रुटीनच्या असतात त्या आपण आपल्या मनावरती करू शकतो, पण प्रमोशनचं तसं नसतं. टेन्शन घेऊनच कराव्या लागतात ह्या गोष्टी. आणि आता बरेच दिवस झाला आमच्या नवीन घराचं होम टूर द्यायचे. 2-3 वेळेस गेले पण शूट करायला, पण काही कारणामुळे परत वापस यावं लागलं. लवकरच हे पण शेअर करेल. तोपर्यंत बाय.